सध्या सुरू असलेले इस्रायली युद्ध असे सुरू राहिले तर त्याचा भारतावर काय परिणाम होईल? चला तर जाणून घेऊ. इराण कच्च्या तेलाच्या उत्पादनातील प्रमुख देश आहे. जर युद्ध असे सुरू राहिले तर कच्चे तेल $140 ते $150 प्रति बॅरल याप्रमाणे वर जाऊ शकते आणि याचा परिणाम म्हणून भारतातील मालवाहतुकीचा खर्च वाढेल. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील. त्यामुळे दैनंदिन जीवनातील गोष्टी आणि भाजीपाला यांचे दरही वाढतील. इस्रायल सेमीकंडक्टरसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. जर युद्ध असेच लांबले तर कार आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी लागणाऱ्या चिप्सचा पुरवठा थांबेल आणि याचा परिणाम म्हणून त्याच्या किमतीही वाढतील. युद्धामुळे एफआयएस म्हणजेच परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेतील आणि याचा परिणाम म्हणून भारतातील इंडेक्स जवळजवळ 20 ते 25% खाली कोसळू शकतो. डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक कमकुवत होऊन 95 ते 100 या पातळीपर्यंत खाली कोसळू शकतो.